आम्हाला काय मागणी नको आहे. ऑलरेडी आम्ही जिथे राहत होतो ना ते आता तुटलेलं आहे ऑलरेडी. आम्हाला फक्त बांधून मिळावी ह्याची आमची अपेक्षा आहे. बाकी काही नको आम्हाला. कारण का आमचं छत होतं ते गेले आता. आम्हाला बिल्डरने भाडं पण दिलेलं नाही किंवा काहीच नाही. आम्हाला भाडंही भरावं लागते आणि परत आम्हाला आमचं आता डोक्यावरचं छत पण राहिलेलं नाही. तर आता आमचं एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेने आमची काहीतरी मदत करावी. वसईविरार शहरात अनधिकृत बांधकाम काही नवीन नाही, असे अनेक चर्चे, अनेक मुद्दे आणि अनेक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील. वसईविरारचं जर गणित सांगितलं तर अनेक वर्षांपासून इथे लोक अस्तित्वात आहेत, जी आपली वावर करतायत. पोट पाण्यासाठी भले मुंबई जरी काम करत असले तरी रहिवास हा वसई विरारमध्येच केला जातो. याचं कारण स्वस्त घरे. आता ती स्वस्त घरे म्हणजे काय, तर अनधिकृतपणे बांधलेले गेलेले ही जी घरं आहेत, ज्या ठिकाणी मी आता उभा आहे हे ठिकाण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा विरार पूर्वेचा हा पट्टा आहे आणि इथे एक अनधिकृत बांधकाम केलेली 40 लोक म्हणजे 40 सदनिका असलेले 200 परिवार या इमारतीमध्ये राहत होते. अनधिकृत, त्यातच 40 वर्षापासून जुनी आणि अति धोकादायक म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना नोटीस बजावण्यात आली. अति धोकादायक असल्यामुळे त्यांना लगेच खाली करण्यात आला. ती 40 लोक, जी 40 जी घरात राहणारी जी कुटुंब होती ती आज बेघर झालेली आहेत. कुठेतरी छत म्हणून ते भाड्याने असो, जसं मिळेल तसं ते आपलं वावर करत आहेत. पण खरोखर वसई-विरार महानगरपालिकेचं काही कर्तव्य आहे का? पुनर्वसन जे कायद्याने लिहिलेलं आहे, कुठेतरी महानगरपालिका किंवा जनप्रतिनिधी या सगळ्या विषयावर आपली कामं करतील का, असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. त्या जी लोक बेघर झाली त्यांच्या मनातले विचार आणि प्रशासनाने केलेली मदत खरंच त्यांच्या उपयोगी ठरेल का, असे अनेक प्रश्न या वसई विरारमध्ये निर्माण होत आहेत. आपल्याला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार. माझं नाव दिनेश हैरे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. खरं तर महानगरपालिका, आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या संपूर्ण या प्रभाग समिती A to I म्हणजे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बिल्डिंग बांधल्या गेलेल्या आहेत काही वर्षापूर्वी, आणि त्या बिल्डिंग आता डबगाईला आलेल्या आहेत. डबगाईला आल्यानंतर त्या पूर्ण आता C1 C2B मध्ये आलेल्या आहेत. C2B म्हणजेच काय, तर तुम्ही खाली करून रिपेअर करणं, आणि C1 म्हणजे ती तात्काळ खाली करणे, ही महानगरपालिकेची जबाबदारी असते. परंतु याकडे नागरिकही जबरदस्तीने राहतात, कारण त्यांना कुठे राहायला सोय नसल्यामुळे किंवा पालिका प्रशासन यांची कुठेही सोय करत नसल्यामुळे हे फक्त महानगरपालिका काय करते की C1 ची नोटीस द्यायची, डबगायला आली की, आणि त्यांना खाली करायचं, आणि मग तुम्ही कुठे जाता ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. महानगरपालिकेने आणि प्रशासनाने कुठेतरी क्लस्टर योजना आणून या लोकांचं भलं करणं गरजेचं आहे. कारण या लोकांना राहण्याची, कारण हे वर्षानुवर्ष या ठिकाणी 10-10, 15-15 वर्ष या बिल्डिंगमध्ये राहतात, आणि 10-15 वर्षानंतर ही बिल्डिंग जर खाली केल्यानंतर किंवा रमाबाई सारख्या एखादा अपघात झाल्यानंतर, कॉलअप झाल्यानंतर लोकांनी करायचं का, म्हणजे त्याच्यामुळे मृत्युमुखी पडायचं का? त्याच्यामुळे पालिका ज्यावेळी खाली करते त्यावेळी एखादी योजना आणून ह्या लोकांना पुनर्वसन यांचं करून या ठिकाणी त्यांना योग्य ती इमारत लिगल बेसिसवर बांधून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसे ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी यांनी तसे प्रयत्न केले पाहिजेत. माझी पालिकेला विनंती आहे की आपण फक्त भोगवटा प्रमाणपत्र न देता किंवा ही बिल्डिंग रिपेअर केल्यानंतर खोटे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देण्याचं हे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. पालिकेने याच्यावर लक्ष देऊन ह्या खोटे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आहेत यांच्यावरही देणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, आणि याच्याकडे आपण जातीने लक्ष देऊन हे संपूर्ण प्रकाराकडे पाहणं गरजेचं. मेरा नाम सोनू गुप्ता है। ये लकी मंदेश्वर ये बिल्डिंग थी, इसमें हम रहता था। ये क्या है, बिल्डिंग जूना हो गई थी तो महानगर पालिका नोटिस दिया, तो ज़्यादा जूना होते तो उन्होंने बोला खाली कर दो, तो हम लोग ने खाली कर दिया था। अभी बोलो उसको बिल्डिंग को तोड़ दिया, तो बिल्डिंग तोड़ दिया तो हम लोग ने एक बिल्डर पकड़ा, तो बिल्डर को हम लोग ने बनाने को दिया था, महानगर पालिका बनाने नहीं दिया, बोला अनलीगल है, ये नहीं बनेगा, लीगल बनेगा। इसकी वजह से अपने को महानगर पालिका ने अपने को सर्टिफिकेट दिया, तो सर्टिफिकेट दिया तो अभी बोलता है कि बिल्डिंग अनलीगल नहीं बनेगी, लीगल बनेगी। अभी इसके लिए हम लोग को 8 महीना हो गया। हम लोग, हमारा इधर रहते थे रूम भी गया हम लोग का, अभी हम लोग भाड़े पे रहते हैं। अभी हम लोग का फैमिली है, कैसा गुजारा चला रहे हैं। अभी क्या सरकार तो अपना कुछ कर नहीं रही है। अभी हम चाह रहे हैं कि सरकार हमारी कुछ मदत करे, ऐसा कुछ। ओमकार सोनकुसरे. मी ह्या बिल्डिंगमध्ये लहानापासूनच माझ्या आई आजोबांनी बिल्डिंग म्हणजे 40 जागा घेऊन मग नंतर आमची बिल्डिंग झाली. बिल्डिंग झाल्यानंतर मग आता हे 15-16 वर्ष झाली आमच्या बिल्डिंगला, नाही असं नाही. पण मग ते जरा काम थोडं हे झालेलं, तर आम्हाला रिपेअरिंगची आणि त्या दोन्ही नोटीस आलेल्या.
त्या दोन्हीमध्ये मग नंतर महानगरपालिकेने आम्हाला डायरेक्ट तोडायचीच नोटीस दिली की रिपेअरिंग करण्यात अर्थ नाही. मग महानगरपालिकेने 2-4 दिवसात बिल्डिंग तोडायची नोटीस दिली. त्यानंतर आम्ही एका बिल्डरला देऊ, ते बिल्डर सोबत पण आमचं बोलणं झालं. आम्ही बिल्डिंग बांधायला दिली. बिल्डरनी मग ते काम चालू केल्यानंतर एक 10-15 दिवसानंतर मग महानगरपालिकेने अनलिगल काम म्हणून ते काम तिथेच थांबवलं. आणि काम थांबवल्यामुळे मग ते काय झाले, आता आम्ही महानगरपालिका इकडे तिकडे जाऊन सगळं आमचं म्हणजे काम अडकलेलंच आहे ना. आम्हाला बिल्डरने भाडं पण दिलेलं नाही किंवा काहीच नाही. आम्हाला भाडंही भरावं लागते आणि परत आम्हाला आमचं आता डोक्यावरचं छत पण राहिलेलं नाही. तर आता आमचं एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेने आमची काहीतरी मदत करावी. कारण की आम्हाला प्रमाणपत्र दिले, पण प्रमाणपत्र देऊन 8 महिने झाले, त्यानंतर अजूनही पुढे काहीच कारवाई केली गेलेली नाही. मग त्यामुळे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेने आमची काहीतरी मदत करून आम्हाला आमचं जसं घर होतं छोटंसं ते द्यावं. बस आमची एवढीच विनंती. आम्हाला काय मागणी नको आहे. ऑलरेडी आम्ही जिथे राहत होतो ना ते आता तुटलेलं आहे ऑलरेडी. आम्हाला फक्त बांधून मिळावी ही अशी आमची अपेक्षा आहे. बाकी काही नको आम्हाला. कारण का आमचं छत होतं ते गेले. आता आम्ही राहणार कुठं? भाड्यानंतर किती दिवस राहणार? आम्ही आता जवळजवळ 8 ते 9 महिने राहिलो इथं भाड्याने. भाडं पण नाही, काही नाही, बिल्डरने दिलेलं ऑलरेडी. मग काम आमचं थांबलेलं आहे. महानगरपालिकेला एवढी विनंती आमची की आम्हाला जेवढं छत आहे ते आम्हाला परत मिळावं. बरोबर आहे सर, पण आता आम्ही लहान इथं कसं आहे, आम्ही आता पहिली बिल्डिंग होती म्हणून आम्ही रूम घेतलेली ऑलरेडी. चाळी होत्या, चाळी तुटून रूम बिल्डिंग बनलेली. त्यामुळे ते आता काही बोलू शकत नाही ना. कारण ऑलरेडी छत होतं ते पण ऑलरेडी गेलेलं आमचं. तर आम्ही काय करणार? आम्ही कुणाकडे अपेक्षा ठेवणार किंवा आमचं छत मिळावं असं? महानगरपालिका हीच विनंती आहे की आम्हाला छत परत मिळावं ही अशी आमची.